हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. एकपात्री खेळाचा मालक. स्तुती, निंदा, प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा या आपल्या एकपात्री खेळाचा मालक मात्र आपण नसतो. आपल्याच आत निर्माण होत असलेल्या या अभिमानाचा, या अहंमान्यतेचा, या अहंकाराचा मालक आपण नसतो. आपण निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते असतो. परंतु या सर्वाचा मालक बाहेर असतो. आपण हे सर्व निर्माण करतो, त्याचे दिग्दर्शन करतो, त्यात अभिनय आणि नृत्य करतो. परंतु त्याचा संचालक आपण नसतो. हे नृत्य, तो अभिनय, ते निर्माण, ते दिग्दर्शन आपण बाहेरच्या कोणाच्या तरी इशाऱ्यावर करत असतो. कोणीतरी आपल्याला नाचवतो आणि जराही स्वतःचा स्वतः विचार न करता आपण त्या तालावर पळत असतो. कोणी जरा म्हणतो की वा, आपण फार छान गाता. लगेच आपण हुरळून जातो. यात आपल्याला हुरळून जायचे कारण काय आहे? त्याला आपले गाणे आवडले तर आवडू दे. त्यामुळे आपण कशासाठी प्रभावित व्हायचे? आपण कशाला खुश व्हायचे? ते त्याचे मत त्याने प्रदर्शित केले. त्याचे मत त्याचा प्रश्न आहे. त्याचा आपल्यावर परिणाम कशासाठी करून घ्यायचा? आपण आपले गायचे काम करावे. हे सांगायचा हेतू असा आहे की याच माणसाला उद्या आपले गाणे आवडले नाही असेही सांगण्याचा अधिकार आहे, हे लक्षात घ्यावे. कारण गाणे आवडणे हा जसा त्याचा अधिकार आहे, तसेच गाणे न आवडणे हाही त्याचा अधिकार आहे. त्याचे ते मत व्यक्त करायचाही त्याला अधिकार आहे. कारण आपण सर्वांसमोर गात आहोत. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे असेही होईल की इतर कोणी आपले गाणे रटाळ झाले असेही म्हणेल. मग त्यावेळी आपण काय हिरमुसले व्हायचे? मुळीच नाही. समाजाची अभिरुची बदलत असते. एकेकाळी तमाशा निषिद्ध मानला जात होता. आज त्याला लोककला म्हणून डोक्यावर घेतले जात आहे. हलके फुलके संगीत ऐकले जात आहे. शास्त्रीय संगीताच्या लोकप्रियतेला ओहोटी लागलेली आहे. आपण आपल्या स्तुती दोषाने प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठा होण्याची किल्ली बाहेरील लोकांना दिलेली आहे. कोणी काही म्हणाले की आपण त्याचा परिणाम आपल्यावर ओढवून घेतो. आपण आपले मालक राहत नाही. लोक स्तुती किंवा निंदा करून मोकळे होतात. आपापल्या घरी जाऊन आपापल्या उद्योगाला सुरू होतात. आपण मात्र त्यांच्या वक्तव्याने परिणामित होऊन स्वतःत न्यूनगंड निर्माण करून घेतो. लोकांनी स्तुती केलेली असली तर आपण लगेच चार चौघात निराळे वागायला सुरुवात करतो. आणि लोकांनी निंदा केलेली असली तर आपण हिरमुसले होऊन लज्जित होतो. चार जणात बाहेर गेल्यावर स्तुती निंदा असे दोन्हीही मतप्रवाह असणारच. तो लोकांचा अधिकारच आहे. परंतु त्याचा परिणाम करून घेणे फक्त आपल्याच हाती असायला पाहिजे. त्यामुळे स्तुती किंवा निंदा या दोन्हीमुळे प्रभावित होऊ नये. एकांत हेच उत्तर. लाओत्से या ओवीत सांगतो की कीर्ती आणि दुष्कीर्ती हिंमत खचायला कारणीभूत होतात. आपल्याला जे मौल्यवान वाटते आणि आपल्याला ज्याची भीती वाटते ती आपल्यातच असतात. कीर्ती आणि दुष्कीर्ती याबद्दल जे असे बोलले जाते त्याचा अर्थ काय आहे? प्रत्येकाला असेच वाटते की स्तुतीला तो योग्य आहे, पात्र आहे. प्रतिष्ठा मिळावी असेच त्याचे व्यक्तिमत्व आहे. कीर्ती नेहमीच वर्धित होत राहावी अशी त्याची अपेक्षा असते. परंतु कीर्तीचे क्षेत्रफळ अनंत आहे. हा पोच त्याला राहत नाही. त्यामुळे मिळत असलेली कीर्ती त्याला नेहमीच कमी वाटते. त्यामुळे अपेक्षाभंग होतो आणि तो हिंमत हरतो, खचून जातो. दुष्कीर्ती त्याला नाउमेद करते. एवढे करूनही लोक असे उलट विरुद्ध का बोलतात असा प्रश्न त्याला पडतो. प्रतिष्ठा मिळेल की नाही, टिकून राहील की नाही अशी भीती त्याला नेहमीच असते. हे असे का वाटते याचा सखोल विचार करावा. आपण आपली प्रतिष्ठा लोकांच्या मतावर अवलंबून ठेवलेली आहे. लोक म्हणाले तरच आपण चांगले, तरच आपण बुद्धिवान, तरच आपण कर्तृत्ववान, तरच आपण सच्छील, तरच आपण सभ्य, तरच आपण. ही यादी भरपूर आहे. यात महाविनोदाचा भाग असा आहे की आपण काय आहोत हे लोक ठरवतात आणि त्याचा परिणाम मात्र आपण आत स्वतःवर करून घेतो. वास्तवात लोकांच्या मताचा परिणामही लोकांवर व्हायला पाहिजे.
जर एखाद्याला असे वाटत असेल की आपण दुर्लक्ष करण्यासारखे आहोत तर त्याने तसे करावे. याचा आपण विचार करण्याचे कारण नाही. ही आपली मानसिकता असायला पाहिजे. बाळूने नवीन घर बांधले तेव्हा त्याचा ठेकेदार त्याला सांगत होता की प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकचे काम कन्सिल्ड करून घ्या, हॉलमध्ये फॉल सिलिंग करून घ्या. बाळू त्याला म्हणाला की असे काही नको करायला. त्यावर तो ठेकेदार म्हणाला, उद्या तुमच्या घरी येणारे काय म्हणतील. तत्क्षणी बाळू म्हणाला, लोकांनी माझ्याकडे यावे म्हणून मी तसे करणार नाही. ज्यांना यायचे नसेल त्यांनी येऊ नये. त्यांनी माझ्यावर खुशाल बहिष्कार घालावा. गणगोतासह. कधीही कोणाच्या तालावर नाचू नये. मुळातच इतरांना बोलायला संधी देऊ नये. तुम्हीच कोणासाठी म्हणून काही केलेत तर लोक बोलणार हे गृहीत धरावे. त्याऐवजी आपण आपल्या पद्धतीनुसार काम करावे. ज्यांना ते पसंत असेल ते आपल्याकडे येतील, ज्यांना ते आवडणार नाही ते येणार नाहीत. यासाठी एकांतात असावे. याचा अर्थ गुहेत बसायचे असा नाही. आपण समाजातच असावे, परंतु समाजात असूनही नसल्यासारखे, एकांतात असल्यासारखे काम करावे. कोणी यावे म्हणून काम करू नये. कामासाठी काम करावे. जे येतात त्यांच्यासाठी झटावे. म्हणजे प्रतिष्ठेची, निंदेची भीती वाटत नाही. हरि ओम.